महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुधाकर भिका बडगुजर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी गुरुवारी शरयू नगर, पाथर्डी फाटा, सॅमसंग इंडस्ट्रीज, अंबड 4 जीन कंपनी, मधुरा खिचडी उद्घाटन करून MSEB ऑफिस समोर, हेडगेवार नगर, वृंदावन नगर, माऊली लॉन जवळ, विखे पाटील शाळा, गणपती मंदिर, घुगेमळा, साईबाबा नगर, महाराणा प्रताप चौक, भगवती चौक, मित्रमंडळ अपार्टमेंट, सावतानगर, सप्तशृंगी कॉलनी या परिसरात प्रचार दौरा केला। या दौऱ्याप्रसंगी चौक सभा घेण्यात आल्या। ठिकठिकाणी सुधाकर बडगुजर यांचं स्वागत करण्यात आलं। या प्रचार दौऱ्यात मतदारसंघाच्या विकासासाठी सुधाकर बडगुजर यांनी सर्वांना विकासाचा शब्द दिला, तर मतदारांनीही आपले मत मशाललाच असे म्हणत सुधाकर बडगुजर यांना पाठिंबा जाहीर केला। महाविकास आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज असलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या प्रचाराचा तोफा धडाडत असून ते विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रचार दौऱ्याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसापासून महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, नेते सर्व प्रचारामध्ये सहभागी झाले। आदरणीय अपूर्वभाऊ हिरे हे पण इच्छुक होते। त्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपल्या उमेदवारीला समर्थन दिलं। आदरणीय DL कराड साहेब हे सुद्धा इच्छुक होते, त्यांनी सुद्धा समर्थन दिलं। आमच्या पक्षामध्ये विलासअण्णा शिंदे असतील, DJ असतील, यांनी सुद्धा समर्थन दिलं। नानासाहेब माले यांनी सुद्धा समर्थन दिलं। सर्व बाजूने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला समर्थन दिलं आणि म्हणून गेल्या 1 महिन्याभरापासून आम्ही प्रचाराचा झंझावात या ठिकाणी चालवलेला आहे। आज ह्या चौकामध्ये मी आपल्याकडे मतांचं दान मागण्यासाठी आलो आहे, जोगा मागण्यासाठी आलो आहे। आदरणीय नानासाहेब माले म्हटले, त्यांनी सुंदर या ठिकाणी उदाहरणासह विकासाची गंगा कशा पद्धतीने आपण आणू शकतो हे आपल्याला स्पष्टीकरणासह या ठिकाणी दिलं। तुळशीराम भागवत आहे तिथं, या ठिकाणी चौकातील डॉक्टर मंडलेचा आहेत, गोतीचे आहेत, देसले काका आहेत, रवींद्र कुमावत आहेत, वाघ बाबा आहे, संजू यशवंत आहेत, फरान शेख आहे, दादा कापडणीस आहे, किरण पाटील आहे, सर्वजण या ठिकाणी उपस्थित पाहून मला माझ्या मनामध्ये शंका नाही राहिली की निश्चितपणाने मशाल पेटणार आहे, मशालाचा विजय होणार आहे। आणि हा सिडको सातपूरचा आसमतीचा प्रश्न आहे। तुमच्या हाकेच्या अंतरावर मी राहतो आणि ह्या भागातलं नेतृत्व करताना माझ्या प्रभागातलं एक मॉडेल मी तयार केलं आहे आणि त्या मॉडेलची चर्चा संपूर्ण शहरामध्ये आहे, संपूर्ण शहरामध्ये, संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे की त्या बडगुजरांचा प्रभाग कसा आहे। लोक विचारतात बडगुजरांच्या प्रभागात पाणी कसं आहे, तसं आपल्याकडे काय येत नाही। बडगुजरांच्या प्रभागात रस्ता कसा आहे, तसे आपल्याकडे काय नाही। बडगुजरांच्या प्रभागामध्ये गार्डन चांगली केली, आपले गाव होत नाही। असे प्रश्न लोक विचारतात आणि मग तेव्हा मला त्रास पण होतो थोडासा, कारण लोक विचारतात, काही लोकप्रतिनिधींना, ते लोकप्रतिनिधी मला शिव्या पण घालतात आणि ते सहन पण करतो आम्ही। 10 वर्ष आपली वाया काय परफेक्ट त्याच्या टाळ्या वाजव। 10 वर्ष खरीच वाया गेली। ज्या आमदाराला आपण 10 वर्ष निवडून दिले त्या आमदारांनी कधी आपल्या सुखदुःखामध्ये, अडीअडचणीच्या काळामध्ये कधी ते आले नाही। आलेत का? कोविडच्या काळामध्ये आलेत का? अख्खं संपूर्ण सिडको आपलं कोविडनं व्यापलेलं होतं। प्रत्येक कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रयत्न करत होता। आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील, आपलं कुटुंब, आपली जबाबदारी त्यावेळेस कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही सांभाळत होते
आणि मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस उद्धव साहेब सांभाळत होते. फेसबुक लाईव्ह असेल, ज्या ज्या इन्स्ट्रक्शन दिल्यात त्यांनी त्या पद्धतीने सर्व नागरिकांनी फॉलो केल्या. उत्तर प्रदेशसारखं आपलं झालं नाही. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची लाट इतकी मोठी झाली, गंगेमध्ये थेट सोडून दिलेत, वाहून गेलेत, तशी हालत. आपले लाडके उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर, शिवसेनेचे नेते डी.जी. सूर्यवंशी, तुळशीरामजी भागवत, मंचावरील इतर सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेले सर्व जे माझ्या भगिनी, तरुण मित्र आणि बंधूंनो, येणाऱ्या 20 तारखेला नाशिक पश्चिम मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक आहे आणि 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण 4-5 महिन्यापूर्वी राजाभाऊ वाजेंच्या मशालीला मतदान दिलं आणि त्यांना लोकसभेत पाठवलं, आत्ता सुद्धा येणाऱ्या 20 तारखेला मशाल या चिन्हाच्या पुढे बटन दाबून सुधाकर भाऊंना आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे. आणि पाठवायचं आहे तर त्यांच्या प्रभागामध्ये तुम्ही फेरफटका मारला असेल. एक कल्पकतेने त्यांनी त्यांच्या भागामध्ये काम केलेलं आहे आणि एक आदर्श असा प्रभाग त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. मग पाण्याचा प्रश्न असेल, भूमिगत तारांचा असेल, गार्डनचा असेल, जॉगिंग ट्रॅकचा असेल, हे सर्व प्रश्न त्यांनी त्याचा अभ्यास करून सोडवलेले आहे. आणि म्हणून अशा अभ्यास करणाऱ्या, अभ्यासपूर्वक काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्याला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवायचं आहे. याच्या अगोदर 10 वर्ष ज्यांना आपण निवडून दिलं त्यांचं एखादं ठोस काम तुम्ही मला सांगा, की नजरेत भरेल असं एखादं काम सांगा आणि त्याचीच कंपॅरिझन तुम्ही सुधाकर भाऊंच्या कामाबद्दल करा. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.